नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं या मटेरियलची सर्व माहिती सांगितलेली होती मी. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिंग तयार करायची कशी ते शिकवणार आहे, स्टँड कसे जोडायचे ते सांगणार आहे आणि रिंगला हा जो कपडा आहे तो कसा लावायचा ते सांगणार आहे. सुई आपली जी आहे 14 नंबरची ती कशी तयार करायची ही बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे. चला तर बघूया रिंग कशी तयार करायची. हा जो मेडिकल टेप आहे तो आपण यासाठी रिंग तयार करण्यासाठी वापरायचा आहे. रिंगला तो पूर्णपणे गुंडाळून घ्यायचा आहे. याने काय होतं की आपलं जे कापड आहे ते खराब पण होत नाही आणि सारखं सारखं टाईट पण करावं लागत नाही. कापड ओढलं जात नाही, जास्त टाईट बसतं कापड. त्यासाठी ह्या मेडिकल टेपचा वापर केला जातो. अशा प्रकारे लावून घ्यायचं पूर्ण. दोन्ही पण रिंगला लावायचा, आतील पण आणि बाहेरील पण. बघू शकता अशा प्रकारे मी लावलेला आहे. अशा प्रकारे मेडिकल टेप लावल्यानंतर रिंग अशी तयार होते. आता मी तुम्हाला स्टँड जोडायचं सांगते. हे आपलं स्टँड आहे. हे जोडताना अशा प्रकारे जोडायचं. हा जो बेस आहे तो खालना आला पाहिजे, म्हणजे ही रिंग वरती अटकेल. अशा प्रकारे हे जे स्टँडचे पाय आहे हे जोडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे आपलं स्टँड जोडलेलं आहे. आता ह्या रिंगला कपडा कसा टाकायचा ते सांगते मी. 2 रिंग सेपरेट करायच्या. मध्ये आपलं हे पॅपलिनचं कापड असतं, हे बेसिक साठी वापरलं जातं. अशा प्रकारे एक रिंग आतनं लावायची. जी ही स्क्रूची रिंग असते ती वरतून ठेवायची आणि बिना स्क्रूची रिंग ती आतल्या साईडने लावायची. जसं पाहिजे तसं ऍडजस्टमेंट करत चालायचं इकडनं. अशा प्रकारे कापड लावलेलं आहे. ते टाईट करण्यासाठी ह्या 2 रिंग पकडायच्या आणि कापड पूर्णपणे टाईट करून घ्यायचं. वर्कसाठी कापड हे टाईट पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे कापडला करून घ्यायचं. हे कापड स्टँडवरती ठेवायचं. कापड आपलं असं वाजवल्यानंतर असं वाजलं पाहिजे इतकं टाईट करून घ्यायचं. आता मी तुम्हाला सुई कशी तयार करायची ते सांगते. आता आपल्याला ही 14 नंबरची आरीवर्कची सुई तयार करण्यासाठी ही सुई आहे, हे कॉर्ड पाइपिंग आहे आणि हे फेविकॉल आहे. हे एवढं साहित्य लागतं. तर मी आता दाखवते तुम्हाला सुई कशी तयार करायची. या सुईवरती हा जो ग्लू आहे, हा जो सपाट भाग दिसतो त्यावरती हा ग्लू पूर्णपणे असं लावून घ्यायचा. अशा प्रकारे मी ग्लू लावून घेतलेला आहे. आणि हा जो कॉर्ड पाइपिंगचा धागा आहे हा याच्यावरती फिरवून घ्यायचा, म्हणजे आपली सुई तयार होते. बघा एक सर्कल झालेला आहे, पण थोडीशी जाड पाहिजे असते सुई, म्हणून मी याच्यावरती पुन्हा ग्लू लावतीये आणि पुन्हा फिरवून घेणार आहे एक सर्कल, म्हणजे पूर्ण गोल होऊन जाईल आपली सुई. धागामध्ये सैल सोडायचा नाही, नाहीतर केलेल्या मेहनतीवरती पाणी फेरलं जातं. आता शेवटच्या वेळेस इथे पुन्हा ग्लू लावून घ्यायचा. जे टोक कट केलेला आहे धाग्याचं ते पुन्हा यावरती दाबून द्यायचं आणि हा जो ग्लू दिसतोय वरती तो याच्यावरती असा फिरवून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे आपली सुई तयार झालेली आहे. ही ओली असल्यामुळे जरा वेळ सुकू द्यायची. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिंग कशी तयार करायची, रिंगला कपडा कसा लावायचा, स्टँड कसे जोडायचे आणि सुई कशी तयार करायची ही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॉर्मल चेन जी आहे ती करायची शिकवणार आहे. त्यासाठी तुम्ही पेजला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल. थँक्यू. धन्यवाद.